नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। आणि ते मोठ्या संख्येने जमलेले शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेस, मला इथे सवय आहे बोलायची की शिवसैनिकांनो इथे या आमच्या भागामध्ये, पण आज इलाका आपला आहे, पण आज धमाका शरद पवार साहेबांचा आहे। इलाका हमारा है लेकिन आज धमाका पवार साहब का, इसलिए हम लोग यहाँ बैठे हैं। आमच्यासाठी ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट इथे आहे की या भागामध्ये प्रथम लोकसभेला शिवसेनेचा उमेदवार उभा राहतो। अनेक वर्ष आम्ही कमळाबाईची धुणी भांडी करून थकलो होतो। माझ्यासारखा माणूस तर मतदानाला इथे हजरच राहायचा नाही त्यावेळेस, इतके आमचे म्हणजे प्रेमाचे संबंध होते। आणि शेवटी आम्हाला ही यावेळेला महाविकास आघाडीतून संधी मिळाली आणि ईशान्य मुंबई ही अधिकृत शिवसेनेचे उमेदवार आपले संजय दिना पाटील हे आपले उमेदवार आहेत। त्याच्यामुळे आज गेल्या काही दिवसापासून शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी सगळे अगदी मनापासून इथे कामाला लागले। या आमच्या कांजूर गावातलं वातावरण बघा। काल आम्ही सभा आहे असं सांगितलं, पवार साहेब येत आहेत आणि फक्त काल मुसळधार पाऊस वादळात, पण तरीही आज साहेब येत आहेत म्हटल्यावरती आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते, तुमचे मित्र आमदार सुनील राऊत, आमचे रमेश कोरगावकर, दत्ता दळवी हे सगळे कामाला लागले, लोकांपर्यंत संदेश गेले आणि आज मोठ्या संख्येने आपण माननीय पवार साहेबांचं मार्गदर्शन ऐकायला उपस्थित आहोत। मी तर घरचाच आहे, तुम्ही माहेरचे आहात भाई, मी घरचाच आहे। मी तर रोज जाता येताना असं आपलं चालू असतं। पण उद्या इथे या भागामध्ये नरेंद्र मोदी कधी येत आहेत? रोड शो कधी आहे मोदीचा? मला गंमत वाटते, देशाचे प्रधानमंत्री, देशाचे हिंदुस्थानचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जवळजवळ या महाराष्ट्रात आणि मुंबईत ठाणच मांडलेलं आहे। महाराष्ट्रात 27 सभा घेतल्या, प्रधानमंत्र्याला काही काम नाहीये। महाराष्ट्रात 27 सभा, मुंबईमध्ये 7 किंवा 8 सभा, उद्या दिवसभर रस्त्यावर, आणि त्यांना मोदींना मुंबईच्या रस्त्यावर आणण्याचं काम हे आपल्या महाविकास आघाडीनं केलं आहे। भीती, एक अकेला सब पर भारी, अब कौन भारी पड़ेगा ये मोदी जी 4 तारीख को देखेंगे। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।